नमस्कार. श्री रत्नेश्वर ज्योतिषमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मी शेखर गुरुजी. तर आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विषयावर जाणून घेऊ. तर हा महत्त्वाचा विषय आहे वास्तुदोष. तर घरामध्ये 8 प्रकारचे वास्तुदोष पाहायला मिळतात. तर या 8 प्रकारच्या वास्तुदोषांवर अत्यंत प्रभावी असा उपाय मी सांगणार आहे. प्रत्येक वास्तुदोषासाठी वेगळा उपाय. तर सुरुवात पूर्व दिशेपासून करू, ईशान्य दिशेपर्यंत 8ही दिशांना वास्तुदोष जो असतो त्यावर अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्हाला सांगेन. हा उपाय केल्याने जीवनात निश्चित सकारात्मक बदल होईल तुमच्या. तर उपाय जाणून घेऊ. पूर्व दिशेला जर वास्तुदोष असेल तर या पूर्व दिशेच्या वास्तुदोषाला दूर करण्यासाठी व पूर्व दिशेचे शुभफल प्राप्त करण्यासाठी पूर्व दिशेला एकमुखी रुद्राक्ष स्थापन करावा. असे केल्याने सूर्यग्रहाची अनुकूलता प्राप्त होईल व पूर्व दिशेचे सर्व शुभफल मनुष्याला प्राप्त होतील. तर आग्नेय दिशेला वास्तुदोष असेल तर जाणून घेऊ. आग्नेय दिशेला जर वास्तुदोष असेल तर वैवाहिक जीवनामध्ये समस्या मनुष्याच्या जीवनात निश्चित पाहायला मिळतात. तर आग्नेय दिशेचा जो वास्तुदोष असतो हा वास्तुदोष दूर करण्यासाठी सहामुखी रुद्राक्ष आग्नेय दिशेला स्थापन करावा. यामुळे आग्नेय दिशेचा वास्तुदोष दूर होईल व वैवाहिक जीवनामध्ये सुख मनुष्याला प्राप्त होईल. दक्षिण दिशा. तर दक्षिण दिशेला वास्तुदोष असेल तर मनुष्याच्या जीवनात विविध प्रकारचे संकट मनुष्याला पाहायला मिळतात. मग या संकटापासून मुक्तीसाठी अत्यंत प्रभावी असा उपाय सांगतो. दक्षिण दिशेला वास्तुदोष दूर व्हावा व मंगळ ग्रहाचे शुभफल प्राप्त व्हावे यासाठी या दिशेला नवमुखी रुद्राक्ष स्थापन करावा. नैऋत्य दिशा. नैऋत्य दिशेला जर वास्तुदोष असेल हा वास्तुदोष दूर करण्यासाठी या दिशेला 2 रुद्राक्ष स्थापन करावे. कारण या दिशेचे आधिपत्य राहू केतू या 2 ग्रहांकडे आहे. तर 4मुखी रुद्राक्ष व 7मुखी रुद्राक्ष हे 2 रुद्राक्ष या दिशेला स्थापन करावे. यामुळे बाधांपासून मुक्ती मिळेल व जीवनात सर्व क्षेत्रांमध्ये उन्नती व्हायला सुरुवात होईल. तर पश्चिम दिशा. पश्चिम दिशेला जर वास्तुदोष असेल तर कार्यामध्ये विलंब मनुष्याला पाहायला मिळतो. कारण पश्चिम दिशा ही शनिदेवांची दिशा आहे व पश्चिम दिशेचे अशुभ फल जर मिळत असतील तर शनिदेवाची स्थिती निश्चित खराब आहे व शनिदेवाची स्थिती सुधारण्यासाठी व शनिदेवाचे शुभफल प्राप्त व्हावे यासाठी पश्चिम दिशेचा वास्तुदोष दूर करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. तर या दिशेला 8मुखी रुद्राक्ष स्थापन करावा. यामुळे पश्चिम दिशेचे शुभफल मनुष्याला प्राप्त होतील. वायव्य दिशा. वायव्य दिशेला जर दोष असेल तर मानसिक समस्या हमखास पाहायला मिळतात. वायव्य दिशेचे आधिपत्य हे चंद्रग्रहाकडे असते व कुंडलीमध्ये जर चंद्रग्रहाचे अशुभ फल मिळायला लागतील तर मनुष्याला मनोबल कमतरता असे मानसिक प्रश्न मनुष्यापुढे उभे राहतात. तर वायव्य दिशेचा वास्तुदोष दूर व्हावा व चंद्रग्रहाचे शुभफल वायव्य दिशेचे शुभफल मनुष्याला प्राप्त व्हावे यासाठी अत्यंत प्रभावी असा उपाय सांगतो. वायव्य दिशेला 2मुखी रुद्राक्ष स्थापन करावा. असे केल्याने या दिशेचे सर्व शुभफल मनुष्याला प्राप्त होतील. उत्तर दिशा. उत्तर दिशेला जर वास्तुदोष असेल तर
व्यवसायामध्ये अडचणी, बाधा, उन्नती न होणे, उन्नतीच्या संधी चालून न येणे व कॉन्फिडन्समध्ये कमतरता, यासोबतच सुसंवाद न होणे, आपले कार्य योग्य पद्धतीने संपन्न न होणे, अशा अडचणी मनुष्याच्या जीवनामध्ये निर्माण होतात. तर उत्तर दिशेचे आधिपत्य हे बुध ग्रहाकडे असते. तर बुध ग्रहाची अनुकूलता प्राप्त व्हावी व कार्यामधील, उद्योगामधील बाधा दूर व्हाव्यात, यासाठी या दिशेला पाचमुखी रुद्राक्ष स्थापन करावा व उत्तर दिशेचे शुभफल मनुष्याने प्राप्त करून घ्यावे. ईशान दिशा. ईशान दिशेचे आधिपत्य हे गुरुग्रहाकडे असते व ईशान दिशेला जर वास्तुदोष असेल तर धन समस्या, कारण गुरुग्रहाचे आधिपत्य मुख्यतः धनावर असते, आर्थिक समस्या मनुष्याच्या जीवनात पाहायला मिळतात. यासोबतच वैवाहिक प्रश्न पण मनुष्याच्या जीवनामध्ये निर्माण होतात. विवाहयोग्य मुलामुलींचे विवाह त्या कुटुंबात होण्यात, जे विवाहयोग्य मुलं अथवा मुली त्या कुटुंबात राहतात त्यांच्या विवाहामध्ये, विवाह योग येण्यामध्ये अडचणी निर्माण होणे, हा या दिशेच्या वास्तुदोषाचा मुख्य प्रभाव असतो. यासोबतच आर्थिक अडचणी कायम असतातच. त्यामुळे ईशान दिशेचा वास्तुदोष दूर करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. तर ईशान दिशेचा वास्तुदोष दूर करण्यासाठी पाचमुखी रुद्राक्ष या ठिकाणी वापरला तरी चालेल, परंतु विशेष प्रभावशाली म्हटलं तर तीनमुखी रुद्राक्ष या दिशेला स्थापन करावा. असे केल्याने गुरुग्रहाचे सर्व शुभफल या ठिकाणी प्राप्त होतील व जीवनामध्ये सफलता प्राप्त होईल. तर आपण जाणून घेतले वास्तुदोष दूर करण्यासाठी रुद्राक्षांचा अत्यंत प्रभावी व अचूक असा उपाय. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये निश्चित कळवा व श्री रत्नेश्वर ज्योतिष या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपला दिवस मंगलमय हो. श्री रत्नेश्वर ज्योतिष या चॅनलला पुन्हा सांगतो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, ज्यामुळे ज्योतिषविषयक आणखी माहिती तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. धन्यवाद.